महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पालखीत बसून माय माझ्या दारी, कोकणात शिमग्याच्या सोहळ्याची दिव्य अनुभूती। कोकणातील शिमगा उत्सव अनुभवायला जणू भाग्यच लागते। फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळी पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या पवित्र पर्वात देव स्वतः पालखीत बसून भक्तांच्या दारी येतो अशी अखंड श्रद्धा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील साक्री तालुका मंडणगड येथील ग्रामदैवत आई जाखमाता काळेश्री माता, आई विटाळदेवी, आई वाडकरीण माता, भैरी आणि ज्योतिदेवी यांच्या पालख्या मंगल खालुबाजाच्या निनादात भक्तांच्या भेटीला निघतात। ढोल ताशांचा गजर, केशरी पताका आणि जयदेवीच्या जयघोषात सारा परिसर भक्तिमय होऊन जातो। ही पालखी श्रीवर्धन तालुक्यातील जीवना, कोळीवाडा, हरिहरेश्वर, शिवाजीनगर, भेंडखोल, दांडा, बागमांडला आदी गावांना भेट देत पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीलगतच्या गावांकडे प्रस्थान करते। या भेटीद्वारे भक्त आणि भगवान यांचे अद्वितीय मिलन घडते, ज्याचा आनंद शब्दातीत असतो। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साक्री ग्रामस्थांच्या वतीने शंकर खेराडे, शशिकांत गोठळ, गणपत भोसले, विश्वास चव्हाण, संतोष रांगळे, अक्षय रांगळे, चंद्रकांत चव्हाण, विजय गोठल आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत। प्रत्येक गावात भक्तगण उत्स्फूर्त स्वागत करून देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात। कोकणातील शिमगा म्हणजे केवळ उत्सव नाही, तर भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक ऐक्याचा एक साज आहे। म्हणूनच म्हणतात, येवा कोकण आपलंच असा। पालखीत बसून माय दारी येते तेव्हा घराघरात आनंदाचा आणि श्रद्धेचा दीप उजळतो आणि कोकण भूमी धन्य होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।